नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकणकर एम.एच. आर्ट या यूट्यूब चॅनलवरती आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे फिरायला. जे हेदवीच्या गणपती मंदिरला जातो आहे. तिथून शाळेत वेळणेश्वरला जाणार आहे. ते दाखवतो. ऊन पण खूप लागते, गरम एवढं होतं आहे ना. त्याची सार्थक पण आहे इकडे, सार्थक आहे. त्याचा आज रिझल्ट होता. किती पडले सांगत नाही. 60.40% पडले त्याला 9वीला. आज रिझल्ट होता त्याचा, आत्ताच बघितला जस्ट. 60.40 आहेत. काय कसं वाटतंय तुला? हा, कसं वाटतंय? लाजतोस काय? मला गारगार वाटतंय. मित्रांनो, त्याला 60.40% म्हटलं गारगार वाटतं म्हणतो. इथं आम्हाला गरम होत आहे, त्याला गारगार वाटतंय. हा, एवढ्या टेन्शनमध्ये आलेला ना तो. पास होईन की नाही, पास होईन की नापास होईन. तर दाखवतो तुम्हाला. संकेतनी येतोय, संकेतनी येत गाडी घेऊन येते. तो आला का मी निघू आता. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय फायनली. आता गाडीवरती आहे. सार्थक आहे, मी आहे. संकेतनी पुढे गेले ओमनी घेऊन. तर गाडीवरती आहे. इथून आम्ही जाणार आहे गणपती मंदिरला, जे की लोकेटेड आहे हेदवीत. तिथून पुढे बघूया. आज चक्क आज म्हणजे देवदर्शन करणार आहे सगळे. ऊन पण खूप लागतंय. काय रे, एवढा लाजतोस? लावलंय काय माहिती नाही. फायनली आम्ही आता गणपती मंदिरला पोहोचलोय. तर आत्ता चालू आहे. आम्ही नाही दिसायला पाहिजे ब्लॉग मध्ये. दिसणार तुम्ही पण. नाही, नको आम्हाला, नको. आम्ही नाही दिसले पाहिजे. आलाव तुम्ही पण त्याच्यात. आलाव रे. आम्ही नाही ना. म्हणून अर्ध किती पडले हा पोक्या बघ. किती पडले? 60. दिसला होता ती रे. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे. काय वातावरण आहे, खचक खचक. काय दिसला तुम्ही पण, दिसला दिसला. दिसल्यावर काय मागे मागे थांबतावाय. दिसला होता तसा पण. हा बघ, दिसला. तर मित्रांनो, आमचं गणपतीचं दर्शन वगैरे झालं आहे. तर आम्ही निघालो आहे हेदवीच्या बामणगाईवरती. सार्थक आहेत ही पुढे माणसं, पुरे आहेत आमचेच. ती जरा व्हिडिओ काढायला दिली नाही. व्हिडिओ काढायला म्हणजे व्हिडिओ काढण्याचं मनाई आहे. मोबाईलच नाही, तिथे कॅमेरे यूज करून देत नाहीत. हा, काढूया. 5,000 रुपये पेमेंट आहे महिन्याला.
एक फोटोला 5,000 रुपये पुरणार नाही, परवडणार नाही. पहिला खाऊया की भूक लागली का? तर पोरा पैसे घेऊन आलेत खावा खायला. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय बामणगडमध्ये. ते पण लोकेटेड आहे हेदवीलाच. तिथून मग वेळणेश्वर दाखवतो तुम्हाला. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय हेदवी बीचवरती. दाखवतो शेवटपर्यंत बघा. हेदवी बीचवरती चाललोय आता. गाडे गाडे हेदवी बीचवरती जाऊन वेळणेश्वरला जाणार आहे. वेळणेश्वरला पण बीच आहे, तिकडे एक मंदिर आहे. त्या मंदिरातून मग वेळणेश्वर बीचवरती जाऊ. शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आज. जाम फिरलो होता मध्ये पावसाचं ढग, म्हणजे पावसाचं वातावरण झालंय सगळीकडे. पावसाची ढगं खूप येतात इकडे. काल पण रात्री भरपूर संध्याकाळी पाऊस धरलेला. मित्रांनो इथे एक स्वामी समर्थांचं मठ आहे, हे बघा. पण एक मोठं मठ आहे, पूर्ण स्वामी समर्थांचं मठ आहे. त्याच्यामध्ये पण जाऊया संध्याकाळी येताना. हे वांदर बघा, आंबे खात आहेत. चोर, आंबे चोर आहेत चालेल. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो हेदवी बीचला. हेदवी बीचला आहेत आम्ही. दाखवतो भाई बघा, झाडं बघा काय हिरवगार. एवढी मजा येते नाही. ओमने आमच्या पुढे एक गाडी आमचीच आहे, जसं की लहान पोरं वगैरे आहेत. मित्रांनो हे बघा समुद्र बघा, हेदवीचा अथांग असा समुद्र किनारा, निळशार पाणी. मित्रांनो इथे पण एक मंदिर आहे उमामहेश्वरचं, आणि एक शंकराचं मंदिर आहे. इकडे एक बामणघळ आहे, तिकडे म्हणजे असं म्हणजे लाटा मोठा ना काही पाणी वरती उडतं. उमामहेश्वर मंदिर, उमामहेश्वर देवस्थान हेदवी. आवटे बंद आहे रे मंदिर. मित्रांनो मी आता तुम्हाला बामणगड दाखवणार आहे. दाखवतो बामणगड. हाँ बामणगड. ये तो कोई पहचान का लग रहा है रे. कौन कौन? ये फोन वाला कौन है? ये टी शर्ट वाला कोई तो पहचान का लग रहा है. पहचान नहीं. कोई तो पहचान का लग रहा है रे. सही है कोई तो. टोपी नाही आणलेली आपण. टोपी नाही रे आणलेली. हा काय तो समुद्र चांगला असा एकदम ओके मध्ये. हा समुद्र, हा डोंगर, ही माणसं. अजून काय
समुद्र मित्रांनो बामणगड बघा काय बघा. इकडे जेव्हा असे पावसाळा वगैरे आहे ना ते भरपूर पाणी असतं ना तेव्हा इकडून पाणी एकदम असं वरती उडतं स्टॉपवर. बघा बामणगड आहे एक नंबर पाणी उडतो. हे आणू नको पुढे त्यांना. नाही उडाला नाही रे उडाला नाही. कोण येतोय पुढे. मित्रांनो इथे पाणी भरपूर असतं ना तर भरपूर मस्त उडतं एकदम वरती वरपर्यंत पाणी उडतं इथून. पावसाळ्यात एकदम नंबर उडतं पाणी. हा बघा पूर्ण उडत नाही त्या मोठीला. आता उडेल बघ आता उडेल बघ. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलो वेळणेश्वरला. मंदिर आहे मंदिरावर जाणार आहे. इकडे समुद्रावरती गेलो नव्हतो जाऊन आलो फक्त. इकडे मंदिर आहे. असलं वाटतं मला. इकडे समुद्र आहे मित्रांनो वेळणेश्वरचं. समुद्रात ऊन आहे त्यामुळे गेलो ना आता. तर आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. मंदिरावर दर्शन वगैरे करून मग घरी जाऊ. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो हे वेळणेश्वरचं मंदिर आहे. देव वेळणेश्वर व श्रीदेव काळभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर. हे पण एक मस्त मंदिर आहे. एकदम समुद्राच्या किनारे एकदम शांत वातावरण आहे. चप्पल कुठे काढली नाही रे. नमो नमो. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. परतीचा प्रवास.